राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 कमी कमी जास्त झालं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा 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 माझे या सकळा हरीच्या दास माझ्या सकळा हरीच्या दासा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा 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 माझे या सकळा हरीच्या दासा माझ्या सकळा हरीच्या दासा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कोण काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कोण काळी ही संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा 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 माझ्या विष्णुदासा भाविका
माझ्या विष्णुदासा भाविकासी विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कोण काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कोण काळी तळी सुखी आसो हे संत मंडळी सुखी आसो मंडळी सुखी आसो म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया सावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया सावे कल्याण या मुखे निधान पांडुरंग ज्या मुखे निदान पांडुरंग ज्या मुखे निदान पांडुरंग म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया सावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया सावे कल्याण मुखे निधान पांडुरंग ज्या मुखे निदान पांडुरंग ज्या मुखे निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोण काळ कल्पनेची बाधा न हो कोणे काळे बाधा न हो कोण हे काळ संत मंडळी सुखे हे संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ठोपा रघुमाई गोपार कुमाई गोपार घुमाई जय जय गोपार कुमाई गोपार घुमाई जय जय गोपार कुमाई गोपार घुमाई गोपार कुमाई गोपार जय जय गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई हरिभक्त परायण मोहनजी महाराज तळेकर गुरुजी हरिभक्त परायण रमेश महाराज पाटील दातिवली अकल भविष्य अकल आयुष्य वावे तया कुळा अकल आयुष्य अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया माझे सगळा माझे
काळी कल्पनेची बाधा न हो कवण काळी हे संत मंडळी सुखियालो संत मंडळी विठ्ठल 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 ताली वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडरी ज्ञानदेव समोर समोर आवाज विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा एक माईक आहे ना विक्रांत महाराज एक अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो खाली आवाज द्या अहंकाराचा वारा न लागो राजसा खाली आवाज द्या माझिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण कल्याणच कीर्तन नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो डबल शब्द येतोय ना तो बंद झाला पाहिजे विठ्ठल विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हे बघा असा डबल शब्द नाही आला पाहिजे असं का तिकडले बंद करा ना माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो गेला माझं वाक्य नाही नामदेव शामगावकरांचं वाक्य नामदेव अप्पा म्हणायचे आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वद नमो त्या वचन सत्य वद आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी
ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले भक्तिभाव पाचक, ज्ञानेश्वरी वाचक, कीर्तन रंगनी नाचक, पसायदान याचक, भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पसायदान प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज समाजातील काही आदर्श साधूंसाठी आयुष्याचं पसायदान मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन आपला हे कल्याण शहर, कल्याण शहराच्या परिसरातील पुण्यपावन इताडे गाव आणि या इताडे गावामध्ये अनेक आदर्श परिवार, त्या अनेक आदर्श परिवारापैकी पाटील परिवार आणि या पाटील परिवाराच्या सुगंधी पारिजात वृक्षाला लागलेलं सुगंधी फूल आपल्या सर्वांच्या आजीबाई आदरणीय राजूबाई गंगाराम पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजची ही संकीर्तन रूपी सेवा आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित समस्त पाटील परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे अभिष्ट चिंतन सोहळा पार पडत आहे. आजीबाईंचे नातू या गावचे आदर्श सरपंच जगन मुरलीधर पाटील, मधुकर जगन मधुकर पाटील यांनी आपल्या आजीबाईंचा हा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवलेला आहे. आणि या गावातील आदर्श कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज पाटील आणि या भागातील आदर्श कीर्तनकार आदरणीय पंढरीनाथ महाराज पाटील खांडवळकर या दोन साधूंनी मोठ्या आग्रहाने माझ्या गळ्यात घातलेली ही सेवा आणि या निमित्ताने तुमच्या दर्शनाचा आलेला मला योग, या निमित्ताने आपल्या कल्याण परिसरातील कल्याण ग्रामीण आणि कल्याण शहर या सर्व भागातील, कल्याण डोंबिवली भागातील सर्व गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, हरिपाठ मंडळ, व्यावसायिक, शैक्षणिक, औद्योगिक सर्व स्तरावरील मंडळी आज अगत्याने उपस्थित आहेत. आदरणीय जनार्दन महाराजांनी मला आजीबाईंचा थोडासा परिचय करून दिला की महाराज या आजीबाईचं एक वैशिष्ट्य असं आहे की या आजीबाई निष्कपट आहे, मनात तिळभर कापट्य नाही. काही माणसं बोलताना सरळ बोलतात पण मनात मात्र कपट राहतं बरं का. काही माणसं बोलताना सरळ बोलतात, मधुतिष्ठती जीव वागरे, ते पुढचं तुम्ही म्हणा. परंतु जनार्दन महाराजांनी सांगितलं आमच्या गावातल्या या ज्या आमच्या परिवारातल्या आजीबाई आहेत अतिशय निष्कपट माऊली, या गावात त्यांचा कोणाशीच वाद नाही झाला, कधी कोणाशी भांडण नाही. अतिशय प्रेमाने या आजीबाईंनी जवळजवळ वयाची 95 गाठली मला. आणि दुसरं त्यांनी एक वाक्य सांगितलं की कोणतीही वस्तू आली तर ती पहिली दुसऱ्याला द्यायची मग आपण घ्यायची. आजीबाईच्या जर ती आपल्या तोंडात नाही गेली, तोंडात गेली तरच आपली, नाही तर त्या वस्तूवर पुढच्याचीच हक्क राहणार, पुढच्याची मालकी राहणार. एवढं प्रेम पुढच्या विषयी. असं काही माणसं आपल्याच ताटात जास्त वाढवून घेतात. पण त्यांनी सांगितलं या आजीबाईचं हे वैशिष्ट्य आहे की आपली वस्तू दुसऱ्याला देत जाणार. हे दुसरं वैशिष्ट्य. आणि तिसरं वैशिष्ट्य सांगितलं की त्यांचे चिरंजीव आणि नातू दोघंही परमार्थामध्ये अतिशय सक्रिय. आजीबाईंचे चिरंजीव वैकुंठवासी मधुकर पाटील यांनी या गावच्या सप्ताहामध्ये फार हेराहेरीने भाग घ्यावा. आपली जी आमने लोणाड धर्मशाळा, त्या धर्मशाळेच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव या महात्म्याने उभं राहावं. या आईने असे संस्कार मुलाला दिले होते की त्या मुलांनी जन्मभर मधुकर भाऊंनी हे संस्कार पाळले. आणि काय कोण जाणे पण पांडुरंगाचं त्यांना बोलवणं आलं. गावचा सप्ताहामध्ये ते नियोजनामध्ये राहायचे
आणि सगळं संतपूजन घेऊ लागायचे, यजमान पद घ्यायचे, सौजन्य भरपूर घ्यायचे. पांडुरंगाला वाटलं असेल इतड्याचं सप्त्याचं नियोजन हे करतात, तर वैकुंठाच्याही सप्त्याचं नियोजन त्यांच्याकडे द्यावं. आणि म्हणून पांडुरंगाने त्यांना आपल्या जवळ बोलवलेलं आहे. आणि मग आजीबाईंचे चिरंजीव पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले, पण नातवाने मात्र वडिलांच्या पायावर पाय देऊन आज परमार्थ करतात. आज आपल्या आमने लोणाड वारकरी संप्रदाय परिसराची जी आळंदीमध्ये धर्मशाळा आहे, या धर्मशाळेच्या उभारणीसाठी या भागातून ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यात जगन पाटील यांचं नाव अग्रगणी आहे. भरपूर मदत केली. इथून अन्नदानासाठी सर्व त्यांची धडपड राहते. पंढरपूरला काही कामे आहेत, तिथंही जागा घेण्यापासून जवळजवळ भरपूर निधी सुद्धा पुरवला. आर्थिक बाजू असेल, अन्नदानाची बाजू असेल, एखादं सौजन्य असेल, जगन पाटील हे करतात. गावच्या सरपंच पदाची धुरा, आदर्श सरपंच म्हणून ते या गावचा कारभार पाहतात. आणि मग परमार्थामध्ये सर्व सहभाग, सर्व प्रवचनकाराचं सौजन्य तेच घेतात. म्हटले गावातील कीर्तनकारांचं सौजन्य घेतात. परत म्हटले की यावर्षी मांडवाचंही सौजन्य घेण्याच्या विचारात आहे. असं हे मला जनार्दन महाराजांनी सगळी माहिती दिली. आणि मग मला हे खरं तर मला काल कीर्तन होतं 25 तारखेचं, परंतु मला 25ला परत अडचण आली. मग त्याने तुम्ही 26 तारखेला या आणि आजीबाईंचा आपल्याला अभिष्ट चिंतन सोहळा करायचा आहे. खरं तर मी काल सकाळी जालन्याला आंबड तालुक्यात होतो आणि मला काल रात्री पुण्याला कीर्तन होतं, पण जालन्याहून पुण्याहून कल्याण इकडे एवढं फिरता फिरता माझी भिवंडी होऊन जाईल. तुका म्हणे फिरेन भिवंडीने दमजिरे, खरं भिवंडीने दमजिरे म्हणायला पाहिजे. मग भिवंडीला जायचं असेल तर आपण आपलं कल्याण करून घेतलेलं बरं. आणि मग म्हटलं आपण आता काल रात्रीची कीर्तन सेवेला दुसरे कीर्तनकार पाठवले, म्हणजे मी दांड्या मारणारा बो आहे असं नाही बरं का. पण मी खरंच आजारी होतो. मग आज सकाळी मी आजारी होतो. मी महाराजांना म्हटलं कोणी पर्यायी कीर्तनकार, म्हणले नाही. त्यांच्या त्या आजीबाईचा स्वभाव सांगतो तुम्हाला, त्या आजीबाईच्या मुलाचा स्वभाव सांगतो. त्या मुलाचं वारकरी संप्रदायात काम होतं आणि आजीबाईचे जे नातू आहेत सरपंच, त्यांचंही संप्रदायात चांगलं काम आहे. आणि तुम्ही या. आणि मग आपल्या दर्शनाचा योग आलेला आहे. या निमित्ताने कल्याण शहरातून सगळी मंडळी, मी तुम्हाला अगदी कल्याण शहरातीची मंडळी, त्यांना मी नावाने शिकाय, ते ज्या गावचे त्या गावाने जी ओळखतो बाबा, अशी सगळी महाराज मंडळी आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि थोडक्यात सेवा आवरतो. विठ्ठल या आजीबाईने जन्मभर आपल्या सत्पुत्रांना सुपुत्राला परमार्थाची शिकवण दिली. निष्कपट स्वभाव, प्रत्येक आलेली वस्तू दुसऱ्याला देत राहिल्या. अशा व्यक्तिमत्वाचा 95वा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. भगवंताच्या कृपेने या 95व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं रूपांतर शताब्दी महोत्सवात हो, ही पांडुरंगाला प्रार्थना. आणि म्हणून नुसती प्रार्थना करण्याची नाही, तर आज आपण त्याच अनुषंगाने अभंग घेतला. या आजीबाईला आणखीन देवाने 5 वर्ष आयुष्य देऊन या आजीबाईचा शताब्दी उत्सव करायचा आपल्याला सगळ्याला योग यावा म्हणून अभंग गोड घेतलाय. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो विठ्ठल. थोडासा माझा आवाज बसलेला आहे, त्यामुळं तुम्हाला आज तुमची दुधावरली भूक ताकावर भागावं लागेल एवढी अपेक्षा ठेवतो. आजच्या अभंगात नामदेव महाराज समाजातील काही आदर्श साधूंसाठी भरपूर आयुष्याचं पसायदान मागतात. विठ्ठल मानवी जीवन जगणाऱ्या माणसाने कधी कधी दान द्यावं तर कधी कधी पसायदान मागावं. विठ्ठल रथ म्हटलं का रथाला 2 चाकं असतात. एका चाकावर कोणाचाही रथ चाललेला नाही. 2 चाकं रथाची असल तर रथाला गती भेटते. तसं मानवी जीवन हा रथ आहे आणि या मानवी जीवन रूपी रथाची ही 2 चाकं आहेत. ध्यानात धरा, एक आहे दानाचं चाक आणि एक आहे पसायदानाचं चाक. नाणं म्हटलं का नाण्याला 2 बाजू राहतात, छापा आणि काठा. नुसता छापा असेल आणि नाण्याला काटा नसेल तर ते नाणं चलनात येत नाही.
ही सगळी नाणं मिळवणारीच नगरी सुरू झालेली आहे. आता नुसता छापा आहे काटा नाही. तुम्ही दुकानात गेले, छापा दाखवला आणि मला अमुक वस्तू द्या, त्याने जर काटा पाहिला जर काटा नसेल आणि तुम्ही आग्रह धरला, दुकानदार वस्तू तर देणार नाही पण आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नाणं चलनात येत असताना छापाही असावा, काटा असावा. तसं मानवी जीवनरूपी नाणं याचा छापा आणि काटा म्हणजे दान आणि पसायदान. मानवी जीवनरूपी रथाची ही दोन चाकं, दान आणि पसायदान. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने कधी कधी दान द्यावं तर कधी कधी पसायदान मागावं. आता प्रश्न तुम्हाला असा निर्माण होईल, दान कोणाला द्यावं आणि काय द्यावं, पसायदान कोणाकडून मागावं आणि काय मागावं, हे 4 प्रश्नाची उत्तर आजच्या चिंतनात आपल्याला पाहिजे. मानवी जीवन जगत असताना 5 जणाला दान द्यावं आणि मानवी जीवन जगत असताना 5 जणांकडून पसायदान मागावं. विठ्ठल तुम्ही म्हणाला तर हे 5-5 ध्यानात धरावं लागतील का? धरावंच लागतील, तरच तुम्ही मानव, नाही तर मग तुम्ही मानव नाही असा अर्थ झाला. कारण मी मानवी जीवनाचं सांगतोय ना. मानवी जीवन जगत असताना आजपासून 5 जणाला दान द्यायचंय आणि 5 जणांकडून पसायदान मागायचं. 5 जणाला आपण दिलंच पाहिजे. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दान द्यावं, दान द्यावं. 5 जणाला द्यायचंय. कोण आहेत ते 5 जण? शास्त्रकार त्यांची यादी सांगतात. अतिथिर बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचयते गृहिण पोषा इतरे च स्वशक्तितः. धर्मशास्त्रकार सांगतात या 5 जणाला दान द्या. एवढ्या जणाला द्यायचं? बाबा रे, यातले 4 आपल्या घरातलेच आहेत, फक्त एकच बाहेरचा आहे. हा मग सांगा, मग हा फायद्याच पाहतात लोक, मला माहिती नाही. या 5 जणाला दान द्यायचं, पण त्यातलं एवढ्या जणाला द्यायचं असं मनात आणू नका. त्यातला पहिलाच बाहेरचा आहे, बाकीचे 4 आपल्या घरातलेच आहेत. म्हणजे जे 5 जणाला दान जाणार आहे त्यातलं एकालाच बाहेर जाणार आहे. 4 पद म्हणजे झेडपी आपल्या घरात, पंचायत समिती आपल्याच घरात, आमदारकी आपल्या घरात आणि खासदारकी आपल्या घरात. फक्त मंत्रीपद दुसऱ्याला राहिले. ध्यानात धरा. 4 घरातले आहेत आणि 1 जण बाहेरचा आहे. कोण आहेत ते 5 जण? ऐका. अतिथीला आजपासून दान द्यायचं, एवढाच एक बाहेरचा आहे. आपल्या मुलाला दान द्यायचं, बायकोला दान द्यायचं, आईला दान द्यायचं आणि बापाला दान द्यायचं. बाप, आई, बायको, मुलगा हे 4 घरातलेच आहे. फक्त अतिथी बाहेरचा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज या 5 जणांना दान द्यावं, तुम्ही श्लोक सांगितला, पण काय द्यावं? या 5 जणांना काय त्रास द्यायचा का? नाही नाही. तर काय द्यायचं ते आहे का? आता ते त्या श्लोकात दिलं नाही, पण मी तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रमाणावर सिद्ध करणार. विठ्ठल ऐका. आता माझ्या बोटाकडे लक्ष द्या. अतिथीला 3 दानं द्यायची, मुलाला 1 दान द्यायचंय, पत्नीला 2 दानं द्यायची, आई वडिलालाही 1च दान द्यायचं. कोणती कोणती दानं? आता ऐका. अतिथीला 3 दानं द्यायची. 3 दानं कोणती द्यायची अतिथीला? 1 अतिथीला अन्नदान द्यायचं, 2 द्रव्यदान द्यायचं आणि 3 सन्मानाचं दान द्यायचं. विठ्ठल विठ्ठल दारात अतिथी येणं ही सौभाग्याची गोष्ट आहे, विसरू नका. अरे माळ्याने कितीही वेळच्या वेळी काटणी छाटणी केली, खतपाणी घातलं, नांगरणी खुरपणी केली, परंतु माळ्याने केलेल्या कष्टाला तेव्हाच फळं फुलं लागतात जेव्हा त्या बागेत वसंत ऋतूचं आगमन होतं. वसंताचा आला बळी फुली भरला, बळी फुली भरला, वसंताचा आला बळी फुली भरला, वसंताचा आला बळी फुली भरला, बळी फुली भरला, फुले भरला, वसंताचा आला बळी फुली भरला,
माळ्याने काटणी छाटणी केली, खुरपणी केली, पाणी घातलं, वेळच्या वेळी नांगरणी सर्व केलं, पण त्या माळ्याने केलेल्या कष्टाला तेव्हा फळ जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होतं, वसंताचा आला, फळी फुली बहरला, तसं जन्मभर ग्रस्ताश्रम केला, त्याचं फळ दारात अतिथी येणं. जन्मभर शस्त्रविद्या शिकला, त्या शस्त्रविद्येचं सौभाग्य रणांगण प्राप्त होणं. भगवंत सांगतात, अर्जुना क्षत्रिये बहुत पुण्य अर्चिजे, तै ऐशे झुंज लाहिजे, जैसे वाटे जाता आडळीजे चिंतामणी. भगवंत सांगतात, अर्जुना क्षत्रियाने जन्मभर क्षत्रविद्या शिकली, भाला फेकायला शिकला, तलवार चालवायला शिकला, धनुष्यबाण चालवायला शिकला, गोळा फेक शिकला, याचं सौभाग्य रणांगण प्राप्त होणं. तसं जन्मभर ग्रहस्थाश्रम केला, त्याचं सौभाग्य दारात अतिथी येणं. जन्मभर पखवास शिकला, माझ्याकडे पाहू नका, त्याचं सौभाग्य पंढरपूरची वारी. पंढरपूरच्या वारीला आपण जावं आणि आपल्या गुणाने सेवा करावी. जन्मभर गायन शिकला, त्याचं सौभाग्य पंढरपूरच्या वारीत वासुदेव म्हणावे, आंधळे म्हणावे, पांगळे म्हणावे, फक्त गाथ्यातलं म्हणावं, बरं माथ्यातलं म्हणू नये, गवळणी म्हणावं पण गाथ्यातल्या म्हणा. जन्मभर कीर्तन केली, त्याचं सौभाग्य पंढरपुरात एखादं कीर्तन कराल का वारीला, असा फोन आला तर आपण तारीख घेतली पाहिजे महाराज. वा हो, इकडं आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले सांगायचे, खेडोपाडी सलग 12 वर्ष कीर्तन करणं आणि पंढरपुरात आळंदीत 2 तास कीर्तन करणं बरोबरीच आहे महाराज. जो जो करील कीर्तन तो तो तरेल हे जाण, अलंकापुरी नारायण स्वये उभे असती. वा, पंढरपूरला आळंदीला कीर्तन केलं पाहिजे महाराज. देव येथे जो करील कीर्तन तया जोडे वैकुंठ स्थान, असं समाधीच्या अभंगात आहे. माऊली समाधी म्हणजे माझा आवडता विषय महाराज. मी एकदा तिकडे गेलो का तिकडंच जातो, परत मागं येतो. बरं, जन्मभर पखवास शिकला, त्याचं सौभाग्य पंढरीची वारी वाजवायला भेटणं. जन्मभर गायन शिकला, त्याचं सौभाग्य वारीत भजन करायला भेटणं. जन्मभर कीर्तन केले, त्याचं सौभाग्य पंढरपुरात कीर्तन करायला भेटणं. तसं जन्मभर ग्रहस्थाश्रम केला, त्याचं सौभाग्य दारात अतिथी येणं. मग दारात अतिथी आला तर त्याला दौडू नका, त्याला 3 दानं द्या. कोणती 3 दानं? 1 अन्नदान. दारात आलेल्या अतिथीला जर मला मधुकरी, काही लोक म्हणतात पुढच्या घरी, जर विमुख अतिथी गेला तर तुमची पुण्याची संपत्ती नेतो. विमुख गेले या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आली या अतिता म्हणत से पुढे, आली या अतिता म्हणत से पुढे, आली या अतिता म्हणत से पुढे, आली या अतिता म्हणत से पुढे. आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. आलिया पुढे, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. माझ्या ज्ञानोबरायची ओवीन तसंच माझ्या तुकोबरायचं प्रमाण. दारात आलेल्या अतिथीला तुम्हाला 2 भाकरी नाही देता आल्या, नका देऊ, 1 द्या. 1 द्यायची नसेल अर्धी द्या, अर्धी द्यायची नसेल चतकोर द्या, भाकर नसेल तर शेंगादाणे द्या. शेंगादाणे नसतील तर तांदूळ तर काय आपल्याकडे काय कमी नाही. इथं लोकांच्या स्वप्नात सुद्धा तांदूळ येतात मला. इकडं तांदूळच पिकतोय, दुसरं काय पिकतंय. पण अतिथीला विनमुख पाठवू नका. तो एखादी आपल्या गावातल्या कार्यक्रमाला काही दक्षिणा मागायला आला, वर्गणी मागायला आला, 1000 रुपये द्यायचे नाही 500 द्या, 500 द्यायचे नाही 100 द्या, 100 नाही तर 50 द्या, नाहीतर द्यायची ताकद असेल लाखन देतात 50, ते नाही जुळायचं, मोकळ्या हाताने द्या. बर, सढळ हाताने मदत करा. आणि मग पण द्या. आलेल्या अतिथीला अन्नदान द्या, अन्नदान. वा, बर.
नाही अन्नदान देता आलं चाल, नुसतं अन्नदान देऊ नका, द्रव्यदान सुद्धा द्या. अतिथी जेवायला बसलं तर त्याच्या ताटाला वटकावून लावा. का बरं? पातळ भाजी आहे, इकडं तिकडं सरकते म्हणून म्हणतोय. असं नाही, त्याचं द्रव्यदान द्या. कारण शास्त्रामध्ये विना दक्षिणेचा यज्ञ तामस यज्ञ सांगितलेला आहे. मंत्रहीनम अदक्षिणम स्पष्ट भगवंताने सांगितलं. यज्ञ तुम्ही केला, एखादा साधू जेवू घातला आणि त्याला जर दक्षिणा दिली नाही तर त्याला जेवू घातल्याचं पुण्य लागत नाही, श्रीमद भगवद्गीता सांगते. आणि म्हणून नुसतं साधूला अन्नदान करायचं नाही, मग द्रव्यदान करायचं. आणि तुम्हाला अन्नदान देता नाही आलं तरी चालन, द्रव्यदान नाही दिलं तरी चालन, पैसे त्याला वाट खर्चीपुरती दिले पाहिजे, बिड्या काड्यापुरती तरी दिले पाहिजे. साधू कुंभमेळ्यातून आला असावा असा त्याचा अर्थ. माझ्या बोलण्याचा सार्थ भाव समजून घ्या, शब्द नका धरू, भाव समजा. अन्नदान द्या, द्रव्यदान द्या. आणि नाही ही 2 दानं देता आली तरी चालेल, तिसरं एक दान आहे तेवढं दिल्याशिवाय राहू नका. सन्मानाचं दान द्या. तुम्ही घास खाऊ घालू नका, 1 रुपया देऊ नका, पण हात जोडा, दर्शन घ्या. बाबा आज द्यायला पैसे नाही, आज द्यायला अन्न नाही, असं सन्मानाने बोला आणि पुढं झाला. तुला आमचंच घर दिसलं का? अख्ख्या गावाला का आग लागली का? जाळ झाला का गावाचा? हे श्वानरूपी कुत्री, आपलं श्वानरूपी वैखरी आवरा, शास्त्रकार सांगतात. आणि म्हणून आलेल्या अतिथीला सन्मानाचं दान द्या. देव 3 माणसाला घरचं खाऊ देत नाही. बऱ्याच जणांच्या घरी असतंय, पण देव 3 माणसाला घरातलं खाऊ देत नाही. कोण 3 माणसं आहेत बघा? माझ्याकडे रेडीमेड शर्ट आहे, ज्याला बसन ते फिट बसवून घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात 3 माणसाला देव घरातलं खाऊ देत नाही. घरातलं कोण आहेत 3 माणसं? 1 ज्याने गुरुभक्तीपासून पाठ फिरवलेली, विमुख होईल गुरुभक्ती. 2 दारात आलेल्या अतिथीचा अनादर केलेला आहे, आदरून करील अतिथी. आणि 3 जो आपल्या भावबांधाला आडवा चलवतो. संतोष होणे दिल ज्ञाती आपुलिये, तया मग थोर अपावो आहे. हातीचे ते सर्व जाये, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. मला हे सांगायचंय, प्राप्त भोग देव भोगू देत नाही, घरातला पदार्थ खाऊ देत नाही. ह्या 3 माणसाला खाऊ देत नाही. 1 ज्याने गुरुभक्तीपासून पाठ फिरवलेली. ज्ञानोबाराय आपले गुरु आहेत, तुकोबाराय आपले गुरु आहेत. तुमच्या भागामध्ये सावळाराम बाबा, वामन बाबा एक मोठे साधू होऊन गेले. हे आपले गुरु आहेत. या गुरूंचं कोणतंही काम असो, ते काम करत असताना ज्याने पाठ फिरवलेली आहे, देव त्याला घरातलं खाऊ देणार नाही. त्याच्या घरी बायको गुलाबजाम करणार, बायको गुलाबजाम खाणार, पण गुलाब पाहूनच जाम होणार. आणि म्हणून घरातलं 3 माणसाला देव खाऊ देत नाही, ज्याने गुरुभक्तीपासून पाठ फिरवली. दारात आलेल्या अतिथीला विन्मुख दवडलं. आणि आपल्या गावातल्या चांगल्या माणसाला जो आडवा चालला, संतोषू नेदिल ज्ञाती आपुलिये, तया ज्याने आपल्या आई वडील, आईला संतोष दिला नाही, बापाला संतोष दिला नाही, आपल्या भावबंधाला कधी आनंद भेटेल असं वागला नाही, आईच्या विरोधात वागला, बापाच्या विरोधात वागला, आपल्या भावबंधाच्या विरोधात, भावाच्या विरोधात वागला, बहिणीच्या विरोधात वागला, अशा माणसाला देव घरातलं खाऊ देत नाही. पुढची ओवी आहे का? तया मग थोर अपावय, हातीचे ते सर्व जाय, देखा प्राप्त ही नला हे भोग भोगू. प्राप्त भोग म्हणजे घरातले पदार्थ देव त्याला खाऊ देत नाही. विठ्ठल संपला माझा विषय. म्हणून अतिथीचा आदर करा. असं हे अतिथीचा आदर करा. वा, अतिथीला 3 दानं द्यायची, अन्नदान, द्रव्यदान आणि सन्मानाचं दान. 1 2 आपला पोटचा मुलगा. आता ही पुढची 4 दानं मात्र घरात येणार आहेत. पहिलं नाही ऐकलं तुम्ही, मला खात्रीने माहिती, पुढची 4 तुम्ही नक्की ऐकणार आहेत. खरं ती घरात येणार आहेत ना. ऐका, त्यातला 2 नंबरचा आहे मुलगा. आपल्या मुलाला दान द्यायचं. मुलं जन्माला घालणं फक्त 10% कर्तव्य आहे, पण त्यांना संस्कार देणं हे 90% कर्तव्य आहे. मला घोटाळा असा झाला, आपण फक्त मुलाला जन्माला घालणं म्हणजेच 90% काम झालं असं समजतो, आणि 10% गावचे लोक देतील संस्कार. तू जन्माला घातला का गावाने? तुला काय आकलीच भाग आहे का काय? आपल्या मुलाला संस्कार आपण दिले पाहिजे. विठ्ठल आपला मुलगा डोंबिवली शहरात शिकायला, आपला मुलगा कल्याण शहरात शिकायला, आपण गावात राहतो. गावातून आपण इतडे गावातून कल्याणला त्याला भेटायला चाललो. जात असताना त्याच्याकडं बँकेचे कागद घेऊन कधी जायचं नाही. त्याच्याकडे जात असताना घराचे कागदपत्र घेऊन जायचं नाही.
आपल्या जमिनीचे कागदपत्र घेऊन जायचं नाही. का बरं? त्याच्या नावावर जमीन करायच्या भानगडीत पडू नका, त्याच्या नावावर बँक करायच्या भानगडीत पडू नका, आणि घरही नावचं करायचं भानगड पडू नका. का बरं? तुम्ही मेल्यावर ते त्याच्याच नावचं होणार आहे. काय फार भानगडीत पडायची गरज नाही. मग आम्ही त्याच्याकडे जात असताना काय घेऊन जायचं? आजपासून घराचे कागदपत्र न्यायचे नाही, जमिनीचे न्यायचे नाही, आणि बँकेचे न्यायचे नाही. मग त्याच्याकडे जात असताना तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी घेऊन गेलं पाहिजे महाराज. हो, कारण त्याला सगळं तुम्ही देतात, फक्त संस्कार देत नाही. मुलांनाही विनंती, आपल्या बापाचा आपण बंगला वापरतो, आपल्या बापाची जमीन वापरतो, आपल्या बापाचा बँक बॅलन्स वापरतो, पण आपला बाप पंढरीची वारी करत होता हे जर आपण चालू ठेवली नाही तर त्याची जमीन खायचा अधिकार नाही, त्याचं घरात राहायचा अधिकार नाही, त्याच्या बँकेतला एक रुपया सुद्धा वापरायचा अधिकार नाही. वापरला काहीतरी घोटाळा होणार. हां, ज्याने बापाची वारी बंद केली, बापाची पंगत होती पंढरपुरात ती बंद करून टाकली, आळंदीत पंगत होती बापाची बंद करून टाकली, त्याला पोरं शानी जन्माला येणार नाही. त्याला येडी पोरं तिरळी जुन्नरकडं पाहणार आणि शिन्नरकडं चालणार बघा, अशी जन्माला येणार. ध्यानात जरा माझे शब्द लिहून ठेवा, हे तुमच्या कामाचे शब्द आहेत. आणि म्हणून आपल्या मुलाचं स्वहित कसं होईल असे संस्कार, मुलाला एक दान द्यायचं. कोणतं? संस्काराचं दान. विठ्ठल तुका म्हणे माता पित्याचे उचित, 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 करावे स्वहित बाळकाचे, बाळकाचे करावे स्वहित बाळकाचे, करावे स्वहित बाळकाचे, बाळकाचे करावे स्वहित बालका. तुका म्हणे माता पित्याचे उचित, करावे स्वहित बाळकाचे. तुका म्हणे माता पित्याचे उचित, करावे स्वहित मात्या पित्याचं उचित काय? बाळाचं हित करणं नाही, स्वहित करणं. संसारातलं काही देणं म्हणजे हित करणं आहे, पण परमार्थातलं काही देणं हे स्वहित करणे. महिला मंडळ, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. हे आळंदीत एक माऊली आहे, त्या माऊलीच्या पोटात बाळ असताना त्या माऊलीने 108 ज्ञानेश्वरीची पारायणं केली. मुलगा जन्माला आला आणि 4थीत गेला, संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली त्या मुलाने. परवा ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि वारकरी शिक्षण संस्था दोघांनी मिळून त्या माईचा सत्कार केला, त्या मुलाचा सत्कार केला. 4थीतल्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली. आणखीन एक मुलगा आळंदीत आहे, तो सध्या 9वीत गेलाय, त्याने गाथाही पाठ केलाय, ज्ञानेश्वरी पाठ केली, भागवत पाठ केलं, एकनाथी भागवत. मुलगा फक्त 9वीला आहे. हां, आपले मुलं, आपल्या मुलांचे मुलं 9वीला गेले. काय करतात? कीर्तनकाराच्याच चपला उचलून नेतात. काय सांगावं आता, याला म्हणायचं डीपीवरच आकडा टाकला. विठ्ठल आपल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. एक, अतिथीला 3 दानं द्यायची. कोणती? सांगत चला. अन्नदान, द्रव्यदान, सन्मानाचं दान. मुलाला 1 दान द्यायचं, आपल्या पोटच्या मुलाला संस्काराचं दान. आपला मुलगा संस्कारी, तो आपला मुलगा क्लास 1 अधिकारी नाही झाला तरी चलन, पण तो पंढरीचा वारकरी झाला पाहिजे. पंढरीची वारी त्याने चालवली पाहिजे. आळंदीची वारी त्याने गावात आपल्याला खाली पायाची पाळी नाही आणली पाहिजे. नाही तर काही मुलं अधिकारी होतात आणि बापाला खाली पायाची पाळी आणतात महाराज. नाही. आणि बरं, अतिथीला 3 दानं द्यायची, मुलाला 1 दान द्यायचं. आणखीन कोण राहिली? पत्नी. पत्नी म्हणजे त्याला पप्याची आई म्हणतात, बायको. बायकोला कोणतं दान द्यायचं? तर बायकोलाही सन्मानाचं दान द्यायचं. बरेच गडी
बायकांना घालून पाडून बोलतात, शिव्या देतात, एकदम चुकीचं आहे. ज्या घरात बाई माणसाचा तिरस्कार होतो तिथं लक्ष्मी राहत नाही. हां, ज्या घरात बाई माणसाचा सन्मान होतो तिथं लक्ष्मी राहते. एवढं शास्त्र आहे. पण तुम्ही बी जरा गुणाने राहा एवढं सांगायचं. भावातून भाऊ काढून द्यायचा, भावाला आईबापातून काढायचा, असं जर वागत असतान तर तुम्हाला हाणतात ना ते एकदम बरोबर आहे. त्यांना 2 यज्ञाचं पुण्य लागेल त्यांना महाराज. नाही, मी तुमची बाजू घेतोय, पण तुम्ही बी जरा शिस्तीत राहिलं पाहिजे महाराज. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. माझे हात जोडून विनंती, भावाला भावात राहू द्या, आपल्या मालकाला आईबापात राहू द्या. तुम्ही फक्त 20 वर्ष आईजवळ वागणार आहात, पुढचं सगळं जीवन सासूबाईजवळ वागणार आहात महाराज. एवढं जरी तुम्हाला आजच्या कीर्तनात कळालं तर फार झालं. 20 वर्षापेक्षा 80 वर्ष आयुष्य तुम्ही एका माऊलीच्या हाताखाली राहणार आहात, एका बाबाच्या हाताखाली राहणार आहात. एवढं जरी कळालं आणि त्या अनुषंगाने आपण वाटचाल केली तरीही घरोघरची भांडणं मिटतील. विठ्ठल आणि म्हणून पत्नीला एक दान द्यायचं, सन्मानाचं दान. कधीही आम्ही लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी काय काय भागात बायकोला बिराड म्हणतात. आज आमचं बिराड घरी नाही, काय बैलगाडीत घालून नेलं का कुठं? बायकोला कुठं बिराड म्हणतात का? काय लोक बोलतात काय असो. लक्ष्मी म्हणा, लक्ष्मी. वा, मला आवडलं. मराठवाड्यात आणखीनही आमची लक्ष्मी आज घरी नाही. असं पत्नीला सन्मानाचं दान द्या. बर, खाली राहिले आई वडील. आई आणि वडील या दोघांना दान द्यायचे, पण एकच दान द्यायचं. कोणतं? सेवेचं दान द्यायचं. हो, तुम्ही काशीला जाऊन काशी विश्वनाथाची सेवा नाही केली तरी चालल. तुम्ही पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची सेवा नाही केली तरी चालल. पण हे पंढरीनाथ आणि काशी विश्वनाथ म्हणजे माझे आई वडील आहेत असं समजून जर तुम्ही सेवा केली तर काशी आणि पंढरीपेक्षा हे घरातले तीर्थ त्याही पेक्षा मोठे आहेत. सकळ तीर्थाची धुरे, धुरे म्हणजे श्रेष्ठ, जे का माता पितरे. मग त्यांना काय करायचं? एकच दान द्यायचं. तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. विठ्ठल विठ्ठल. लोन शब्दाचा अर्थ लावत असताना आधी निंब शब्द लावायचा. निंब लोन कीजे असं, म्हणजे आपलं शरीर त्यांच्यावरून निंबलोन करून उतरून टाका. लोन शब्द आला नाही तर म्हणताना आमने लोणारचं लोन आलंय का काय, त्याच्यात काय तसं लोन काढू नका काही. लोन शब्दाचा अर्थ करत असताना निंब शब्द लावायचा. कधी? निंब लोन कीजे. आई वडिलाची सेवा करा. पंढरपूरचा पांडुरंग पुंडलिकाने फक्त आई वडिलाची सेवा केली हे पाहून आलाय. विठ्ठल विठ्ठल. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके, जननी पूजोनिया जनके, जननी पूजोनिया जनके. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके, जननी पुरोनिया जनके, जननी पुरोनिया जनके. हो, हे प्रमाण निळोबरायांचं आहे. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके. पुंडलिकरायाने आई वडिलाची सेवा केली आणि म्हणून पांडुरंग परमात्मा त्यांना लाभले. संपला माझा विषय. आज 5 जणाला दान द्यायचं. अतिथीला 3 दानं द्यायची. अन्नदान, द्रव्यदान, सन्मानाचं दान. मुलांना संस्काराचं दान द्यायचं. पत्नीला सन्मानाचं दान द्यायचं. आणि आई वडिलाला सेवेचं दान द्यायचं. विठ्ठल महाराज, ह्या नरदेह रूपी रथाचं एक चाक कळालं. 5 जणाला दानं द्यायची. ते 5 जण कोणते, त्यांना दानं कोणती द्यायची हेही कळालं. आता 5 जणांकडून मागायचं आणि काय काय मागायचं ते सांगा. हे देण्यापेक्षा ते मागायचं काय ते सांगा. मला माहिती आहे तुम्हाला देण्यापेक्षा घ्यायला जास्त उल्हास आहे. उल्हास न करून आले की काय कोण जाणे. तर ऐका, आजपासून 5 जणाला मागायचं. तुम्हाला मागायचा अधिकार आहे. आजपासून 5 जणाला पसायदान मागायचं. कोण आहेत ते 5 जण? 1
आपल्या आईला मागायचे, 2 बापाला मागायचे, 3 समाजाला मागायचे, 4 देवाला मागायचे आणि 5 आजच्या अभंगात संताला मागायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5 जणांना मागायचं हे लक्षात आलं. आईला मागायचंय, बापाला मागायचंय, समाजाला मागायचंय, देवाला मागायचंय, साधूला मागायचंय. महाराज मागायचंय हे लक्षात आलं, कोणाला मागायचं हे लक्षात आलं, काय मागायचंय ते तर सांगा. हा ते सांगतो. आईला काय मागायचं, तुझं सगळं सोनं मला दे हे नाही मागायचं. मग आईला काय मागायचं, मातो स्नेहम, 2 पितुर आशीर्वादम, 3 जनमेलात कृपा, 4 देवात अभयम. चौघांचं सांगितलं, 5वा अभंगात येणार आहे. आईला प्रेमाचं दान मागायचं, स्नेहाचं दान. असं ध्यानात धरा. आपल्यावर आपल्या घरातलं मांजरही प्रेम करतं, आपल्यावर आपल्या घरातला कुत्राही प्रेम करतो, आपल्यावर आपल्या घरातली बायकोही प्रेम करते, आणि आपल्यावर आपल्या घरातली आई प्रेम करते. पण बाईचं प्रेम वेगळं, कुत्र्याचं वेगळं, मांजराचं वेगळं, आणि आईचं प्रेम वेगळं. मांजर प्रेम करतं, घरात 10 माणसं राहतात, 1 मांजर राहतं, पण 10 माणसातल्या एकाच माणसापुढं फक्त मांजर लोंढा गळतं. कोणापुढं, जो त्याला रोज दूध ठेवतो त्याला. 9 जणांनी हात लावला तर फिक 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 धावतं बघा, धावतं मांजर. दारात कुत्रा आहे, घरात 10 माणसं राहतात, तो फक्त एका जणाकडे पाहूनच लोंढा गळतो, जो त्याला रोज तुकडा टाकतो. कुत्रा प्रेम करतो हेतू ठेवून, मांजर प्रेम करते हेतू ठेवून. पटायचं नाही. बायको प्रेम करते हेतू ठेवून, पण निर्हेतुक प्रेम करणारा एक घटक आहे, त्याला म्हणतात आई. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. सगळ्यांचे प्रेम हे लाभ पाहून आहे. लाभा वाचून प्रेम करतं त्याला आई हे पात्र म्हणतात महाराज. हो, आईचं प्रेम लाभा वाचून. घरात काहीतरी काम निघालं, काम होतं जिल्हाधिकारी कार्यालयात. सकाळ सकाळ एका मुलाने स्नान केलं, फक्त चहा पिला. आई म्हणली, बाळ्या थांब, नाश्ता करून देते. नाही नाही आई. अरे डबा बांधव देते. नाही आई, लवकर जावं लागलं. गेला जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला, किंवा नगरपालिकेने त्याला लांब काम होतं काहीतरी, गेला. येता येता सायंकाळचे पार 10:30 झाले तरी तो येईना. मग त्याची बायको आणि त्याची आई त्याच्या येण्याची वाट पाहत होती. दोघी जेवल्या नव्हत्या. 10:30 नाही 11 वाजले. आणि मग बायको म्हणते, आत्या आता बहुतेक ते येत नाहीत, मग आपण दोघी जणी जेवून घेऊ. कोण म्हणते, बायको. मग आई म्हणते, पोरी तू जेवून घे, माझा बाळ्या येईन तेव्हा मी जेवण, तू जेवून घे. मग सुनबाई म्हणते, ठीक आहे आत्या, मी तुमचं म्हणणं नाही मोडीत. आणि ती बायको जेवून घेते आणि झोपते. नुसती झोपत नाही, खालवर घेऊन झोपते, गोरते. पलुसकर घराण्याचा खर्च लावते. बरं, आता पलुसकर घराणं आमच्या तळेकर महाराजाला लक्षात येईल. आणि झोपली, घोरायला लागली. 11:30 वाजता त्याची गाडी दारात येते. लगेच आई त्याला पाणी धुण्याला पाय धुवायला पाणी देते. तो पाय धुतो, घरात बसतो. आणि आई 2 ताटं वाढून घेते. आता घरात जागे दोघं आहेत आणि ताटं दोघं केले, त्यार जेवायचं 2च राहिलेत, असा सरळ अर्थ झाला. आई म्हणते, बाळ्या अरे सकाळी चहा पिऊन गेला होता, काही अन्नाचा घास खाल्ला नाही, दुपारी कुठं जेवला न जेवला, संध्याकाळी ही वेळ असते का जेवायची, लवकर यायचं ना वेळेत, बघ मी तुझ्यासाठी जेवायला थांबले आणि चल आपण दोघं जण जेवून घेऊ. आई एक ताट घेते आणि बाळ्या घेते. आई एवढं म्हणल्यावर बाळ्या म्हणतोय, पप्प्याची आई जेवली का? नाही का, बाळ्या हाताखालून काढा. जी आपल्यासाठी जेवायला थांबली तिचा विचार करत नाही, बायकोचा विचार करतो. तुकोबरायच्या भाषेत, बाईलेचा दास पितरास उदास.
बाईलेच्या गोता आवडीने पोसी माता पितयाशी दवडोनी थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्यावर सर्वजण प्रेम करतात पण हेतू ठेवून करतात. निर्हेतुक प्रेम करणार एकच पात्र जगात आहे त्याला आई म्हणतात विठ्ठल विठ्ठल. मग जन्मभर आईची सेवा करा. आई प्रसन्न झाली. बाळ्या काय हवंय काही मागू नका आईजवळ फक्त म्हणा आई जगात प्रेम कुठं भेटत नाही तुझ्या दारात भेटतं तेवढं स्नेहाचं दान माझ्या पदरात टाक. निरतिशय प्रेमाचं दान माझ्या पदरात टाक जेणेकरून तुझा प्रेमाचा हात जर माझ्या डोक्यावर असेल तर जगात मला प्रेमाला कुठं कमतरता पडणार नाही विठ्ठल. मातो स्नेहम आईजवळ स्नेहाचं दान मागा. पितुर आशीर्वादम बापाजवळ आशीर्वादाचं दान मागा. एक प्रमाण मी म्हणतो ते गाथ्यात नाही पण वास्कर महाराजांच्या मनसरी प्रतीत आहे. वास्कर महाराजाच्या परंपरेत ते प्रमाण म्हटलं जातं म्हणून म्हणतो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावेत या. कल्याण आलं कल्याण इच्छिती व्हावेत या. तुका कल्याण इच्छिती व्हावेत या. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावेत या. कल्याण इच्छिती व्हावेत या. कल्याण इच्छिती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावेत या. कल्याण इच्छिती व्हावेत या. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावेत या. कल्याण इच्छिती व्हावेत या. ज्याच्या पाठीमाग बापाचा आशीर्वाद आहे त्याला गावात तालुक्यात जिल्ह्यात कोणी पराभूत करू शकत नाही महाराज. बापाचा आशीर्वाद पाहिजे महाराज. वा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती बापाचा आशीर्वाद असला पाहिजे. भीष्माचार्यांच्या पाया पडायला रोज दुर्योधन जायचा आणि रोज युधिष्ठिर जायचा. दुर्योधन आला का भीष्माचार्य आशीर्वाद द्यायचे. युधिष्ठिराने दर्शन घेतलं आशीर्वाद द्यायचे पण आशीर्वादात फरक राहायचा. दुर्योधनाला सांगायचे आयुष्यमान भव आणि युधिष्ठिर पाया पडले ते म्हणायचे विजयी भव. मग दुर्योधन म्हणायचे तुम्ही मला नाही विजयी भव म्हणत म्हणले तू त्या लायकीच आहे म्हणले म्हणून म्हणत. भीष्माचार्यांचा आशीर्वाद लढले दुर्योधनाकडून पण आशीर्वाद पांडवाकडून राहायला महाराज. म्हणून वाढ वडिलाचा आशीर्वाद घ्या. वा बापाचा आशीर्वाद घ्या. शाप घेऊ नका. आशीर्वाद घेण्यासाठी काय करावं लागेल काही करू नका त्याची सेवा करा. आई बापाची सेवा करा. काय करायचं काही करायचं नाही. रोज सकाळी स्नान झालं का आई बापाचं दर्शन घ्यायचं. इथं आई बाप कोणाकोणाला आहेत हात वर करा. ज्याला नाहीत त्यांनी नाही केला तरी चालेल. ज्याला आहेत त्या घ्या खाली आणि रोज नियमाने आई बापाचं दर्शन घेतो असं कोणी हात वर करा. हा नाव धरून हा काय सांगायचं काय यांना शास्त्र सांगतात दान आणि पचाय दान. हां कोणाला द्यावं कोणाकोण मागावं काय लोकाला शास्त्रच कळा नाही काय फायदा आहे सांगून. अरे नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा असं हे प्रमाण नाही म्हणे पण मन सार्थक आहे. आणि म्हणून आई वडिलाचं रोज दर्शन घ्या महाराज. वा आओ शिवाजी महाराजांकडं सैन्यबळ कमी होतं द्रव्यबळ कमी होतं राज्यबळ कमी होतं पण आई वडिलाचा आशीर्वादाचं बळ होतं म्हणून औरंगजेबाचं मनगड धरायची ताकद होती शिवाजी महाराजांकडे.